संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। सीआयडी आणि सीआयडीचा अद्याप या संदर्भात तपास सुरू आहे। तर तिथे शिरूर येथील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे। त्याला अटक कधी होणार असा सवाल केला जातोय। कृष्णा आंधळेचा शोध हा सुरू आहे। तर सतीश भोसले याचे व्हिडिओ हे व्हायरल होत असताना त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, मात्र अद्यापही त्याला पकडण्यात आलेला नाही, तोही अद्याप फरार आहे। त्यामुळे आता या दोघांना अटक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात आता चर्चा सुरू आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। गेले 3 महिन्यांपासून त्याचा शोध सुरू आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिरूर येथील सतीश भोसले याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत आणि या व्हिडिओमधून त्याच्यावरती गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे, तो सुद्धा फरार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख खून प्रकरणाला आज 3 महिने पूर्ण झालेत। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा निर्गुणपणे खून झाला होता। यामधील जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। सीआयडी, एसआयटी असेल आणि स्थानिक गुन्हे शाखा असेल, ही तीनही पथके या ठिकाणी मोठा कृष्णा आंधळेचा शोध घेताना पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी कुठेही कृष्णा आंधळे सापडून येताना पाहायला मिळत नाही किंवा कुठेही फोन कॉल्स असतील त्याचे कुणालाही आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र या ठिकाणी 26 जानेवारी रोजी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं होतं की कृष्णा आंधळे सापडणारच नाही, त्याचा घातपात झालाय, असं देखील वक्तव्य आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं। मात्र हेच पुढं आपण पाहिलं तर गेले आता 3 महिने उलटून गेले तरीही कृष्णा आंधळे सापडत नाही। त्यामुळे सीआयडी असेल, एसआयटी असेल यांच्या पुढे मोठं आव्हानच निर्माण झालंय। तर दुसरीकडे शिरूरमध्ये आज शिरूर बंदची हाक शिरूरकरांनी दिली आहे, कारण सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या निषेधार्थ याला अटक करा या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक दिली आणि अनेक नागरिक या बंदच्या मोर्चामध्ये या ठिकाणी सामील होणार आहेत। आणि महत्वाचं म्हणजे सतीश भोसले हा पैसे उधळताना काही विद्यार्थ्यांना धमकी देताना जे व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि यामुळेच आज शिरूर शहर हे बंद ठेवण्यात आलंय। नीलम, व्हिडिओ समोर येत आहेत, आरोप होतोय सतीश भोसले उर्फ खोक्या याला सुद्धा कधी अटक करणार असा सवाल केला जातोय। त्याचा शोध आता कुठपर्यंत आलेला आहे, त्याला कशा प्रकारे शोधण्यात येते पोलिसांकडून? नक्कीच यामध्ये सांगता येईल की शिरूर पोलिसांकडून 2 पथके रवाना करण्यात आली आणि काल ज्या वेळेस वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसले याच्या घरी धाड टाकली त्यावेळेस त्याच्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळे सापडले, काही हरणांचे मांस देखील सापडलं, काही गांजा देखील सापडला असल्याचं तिथल्या जे अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही तस्करी हा सतीश भोसले करीत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि वन विभागाकडून देखील त्याचा शोध या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळतंय। नीलम, जी नक्कीच, याच्यावरून जर आपण पाहिलं तर विरोधक सुद्धा आक्रमक पाहायला मिळत होते। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये या संदर्भात गोंधळ घालण्यात आला होता। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुरेश धस यांच्यावर सुद्धा आता टीकास्त्र डागण्यात येत आहे। त्या संदर्भात काय माहिती आहे? सुरेश धस यांची काय प्रतिक्रिया समोर येते? नक्कीच आपण पाहिलं की ज्या वेळेस सतीश भोसलेचा जो व्हिडिओ आहे तो प्रसार माध्यमावर व्हायरल झाला त्यावेळेसच सुरेश धस यांनी सांगितलं की हा खोक्या जो आहे तो माझाच माणूस आहे, माझा निकटवर्ती आहे आणि सतीश भोसलेच्या वाढदिवसाला खोक्या सॉरी माझ्याकडून उशीर तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला असं देखील स्पष्ट जो ऑडिओ आहे तो प्रसार माध्यमावर व्हायरल होताना पाहायला मिळाला। मात्र यावर कारवाई करा अशी देखील मागणी सुरेश धसांनी या ठिकाणी केली। नीलम, जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।